Good evening, everyone. I am Dharti, your educator. Welcome you all on the platform of Global Online Classes. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण MHMBA सीईटी एक्झाम 2025 या एक्झामसाठी लॉजिकल अँड ॲब्स्ट्रॅक्ट रिझनिंग या सेक्शन मधला नवीन टॉपिक सुरू करणार आहोत, तो म्हणजे अॅनालॉजी. तर अॅनालॉजी या टॉपिकवरती आज एमसीक्यू क्वेश्चन बघणार आहोत. तर आजच्या टॉपिकमध्ये आपण वर्बल एमसीक्यू क्वेश्चन बघणार आहोत. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. या व्हिडिओचा तुमच्या एक्झामसाठी नक्कीच फायदा होईल अशी माझी गॅरंटी. तर जे स्टुडंट्स आपल्या चॅनलवरती नवीन आहेत त्यांच्यासाठी मी सांगू इच्छित आहे, जर तुम्ही MHMBA सीईटी एक्झाम 2025 या एक्झामसाठी प्रिपरेशन करत असाल तर तुमच्या प्रिपरेशनसाठी ग्लोबल ऑनलाईन प्लॅटफॉर्मने कम्प्लीट कोर्स लॉन्च केला आहे. त्यामध्ये तुम्हाला फुल सिलेबस लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्स मिळतील, रेकॉर्डेड लेक्चर्स मिळतील, 50+ फुल सिलेबस टेस्ट सिरीज मिळेल, त्यासोबतच 2000+ एमसीक्यू क्वेश्चन बँक आणि फुल सिलेबस नोट्स देखील मिळतील. या सर्व गोष्टी तुम्हाला एकाच कोर्समध्ये आणि ते पण फक्त 2100 रुपयांमध्ये अवेलेबल करून देण्यात आले आहेत. अजून काही कोर्सबद्दल माहिती हवी असेल किंवा कुठल्याही प्रकारचे डाऊट्स असतील तर मी स्क्रीनवरती 2 नंबर दिले आहेत, त्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप थ्रू कॉन्टॅक्ट देखील करू शकता. आता हा कोर्स ऍक्सेस कसा करायचा, तर त्यासाठी ग्लोबल ऑनलाईन ऍप्लिकेशन प्ले स्टोरवरती जाऊन डाउनलोड करा. त्यानंतर ऍप्लिकेशन ओपन करा. ऍप्लिकेशन ओपन केल्यानंतर नाव आणि नंबर एंटर केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस समोर येईल. इंटरफेसच्या पहा डाऊनवर्ड साईडला स्टोअर असा आयकॉन असेल, त्यावरती क्लिक करा. त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला कोर्सेसचं पेज दिसेल. कोर्सेसच्या पेजच्या सर्च बॉक्समध्ये तुमच्या कोर्सचं नाव टाईप करा. MHMBA असं टाईप केल्यानंतर तुम्हाला खाली MHMBA सीईटी एक्झाम 2025 असा कोर्स दिसेल. तो कोर्स ओपन करा आणि तो कोर्स एनरोल करा. त्यानंतर कोर्सेसच्या सर्व गोष्टी तुम्हाला ऍक्सेस होतील. ओके, चला आजच्या टॉपिककडे वळूया. अॅनॉलॉजी. तर अॅनॉलॉजी या टॉपिकमध्ये वेगवेगळ्या टाईपचे क्वेश्चन्स असतात, जसं की वर्बल क्वेश्चन्स असतात, न्यूमेरिकल क्वेश्चन्स असतात, अल्फाबेटिकल क्वेश्चन्स असतात. अशा वेगवेगळ्या टाईप्समध्ये क्वेश्चन्स असतात. आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व वर्बल क्वेश्चन्स बघू. पहा इथे म्हणजे कसं असतं की या दोघांचे रिलेशन असतं, या दोघांमध्ये रिलेशनशिप असतं आणि तसंच आपल्याला या दोघांमध्ये रिलेशनशिप फाइंड आउट करायचं. रिलेशनशिप फाइंड आउट करून क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी काय येईल हे फाइंड आउट करायचं असतं. आता पहा, कार्बन आणि डायमंड मध्ये जे रिलेशनशिप आहे तेच रिलेशन या दोघांमध्ये असेल, असायलाच हवं. ओके, आता कार्बन कार्बन हा डायमंड हा कशापासून बनलेला असतो, तर हा कार्बन पासून बनलेला असतो. बरोबर आहे. मेड मेड अप ऑफ डायमंड इज मेड अप ऑफ कार्बन. तसंच कोरंडम याच्यापासून काय बनतं, तर कोरंडम याच्यापासून रुबी बनतं. ओके, आता रुबी हा तुम्हाला माहितीच असेल, म्हणून करेक्ट ऑप्शन येईल इथे बी. कार्बन जसा डायमंडशी रिलेटेड आहे तसाच कोरंडम हा रुबीशी रिलेटेड. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहू. नेशन is to ANTINO such that Hungary is to what. आता पहा इथे सिम्पल, आता इथे अल्फाबेटिकल टाईपचा क्वेश्चन आहे. पहा आता इथे नेशन लिहून घ्यायचं. याच्यामध्ये काय लॉजिक आहे पाहू आपण. अँटिनो, ANTINO. पहा इथे सिम्पली दिसतंय की स्टार्टिंगचे 2 लेटर एक्सचेंज झालेत, बरोबर आहे, आणि एंडिंगचे पण 2 लेटर एक्सचेंज झाले, पण जे मिडल लेटर्स आहेत हे जसेच्या तसे आहेत. सो आता हंगरीसाठी काय येईल हे फाइंड आउट करायचं. तर काय येईल इथे HUNGRY. आता पहा, मिडल मधले 2 लेटर जसे तसे असतील, बरोबर आहे, आणि जे स्टार्टिंगचे आणि एंडिंगचे लेटर असतील ते एक्सचेंज होतील. म्हणजे स्टार्टिंगचा एच इथे जाईल, यू इथे येईल, म्हणजे UH, आणि परत आर इथे जाईल, वाय इथे येईल, YR. म्हणजे आन्सर काय येईल, UHNGYR. UHNGYR म्हणजे ऑप्शन बी हा इथे करेक्ट असेल. समजलं का, म्हणजे नेशनशी जे रिलेशन आहे अँटिनोचं तेच हंगरीशी ऑप्शन बी शी असेल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहू. लाईट इज टू सन सच दॅट हीट इज व्हॉट. आता पहा, सन पासून काय मिळतं आपल्याला, हीट मिळतं. सन हे काय प्रोड्यूस करतं, तर हीट प्रोड्यूस करतो, बरोबर आहे. तर आता आपल्याला हीट लाईट प्रोड्यूस करतं, तर आपल्याला हीट कशापासून मिळतं, इलेक्ट्रिसिटी पासून हीट मिळतं का,
नाही. वॉटर पासून हीट मिळतं का? नाही. अल्कोहोल पासून हीट मिळतं का? नाही. जर आपण आता फायर पासून आपल्याला हीट मिळायचं, जर पहा इन केस आपण जर आग लावली तर त्याच्यापासून आता आपण एक्झाम्पल घेतलं हिवाळ्याचं. हिवाळ्यामध्ये आपण शेकोटी करतो, आग लावतो, त्याच्यापासून आपल्याला हीट मिळते आणि त्याच्याने आपल्याला थोडं थंडी कमी वाजते, म्हणजे थंडी नाहीशी होते, राईट. तर त्याच्यामुळे इथे फायर जर केली, फायर पासून आपल्याला काय हीट मिळते. सो इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन पहा. आईस फ्रीजिंग पॉइंट सच दॅट पेपर इज वॉट. आता आईसचं आणि फ्रीजिंग पॉइंटचं जे रिलेशन आहे ते पेपरचं आणि डॅटॅचचं रिलेशन असलं पाहिजे. ओके, पहा आता तुम्हाला माहिती असेल फ्रीजिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट, ब्रेकिंग पॉइंट, मेल्टिंग पॉइंट ह्या गोष्टी माहिती असतीलच. आता 11th-12th मध्ये किंवा 9th-10th पासूनच या गोष्टी आपल्याला सगळ्यांना माहिती आहेत. या बेसिक गोष्टी आहेत. आता हे पहा, आईसचं फॉर्मेशन केव्हा व्हायला लागतं. आता पहा वॉटर असतं, वॉटरचा जेव्हा फ्रीजिंग पॉइंट येतो, जेव्हापासून फ्रीजिंग पॉइंट म्हणजे तो जेव्हा जो फ्रीजिंग पॉइंट असतो तेव्हापासून आईसचं फॉर्मेशन व्हायला लागतं. म्हणजे फ्रीजिंग पॉइंटला आईसचं फॉर्मेशन होतं. तर आता हेच विचारलंय कोणत्या पॉइंटला वेपरचं फॉर्मेशन होईल. जेव्हा आता बॉइलिंग पॉइंटला वेपरचं फॉर्मेशन होतं. ओके ओके, समजलं का? बॉइलिंग पॉइंट पासून म्हणजे बॉइलिंग पॉइंट आला की वेपरचं फॉर्मेशन होतं. समजलं? ओके, नेक्स्ट क्वेश्चन. सोल्जर डिफेन्स सच दॅट टीचर इज व्हॉट. आपल्याकडे 4 ऑप्शन्स आहेत पहा, ड्रॉइंग, कुकिंग, टीचिंग, बेकिंग. आता पहा सोल्जरचं काम काय आहे. सोल्जरचं काम काय एक्झॅक्ट, तर डिफेन्स करणं आपल्या इंडियाला किंवा कंट्रीला, कोणत्याही कंट्रीला त्याच्या सोल्जरचं काम काय असतं, तर कंट्रीला डिफेन्स करणं. ओके, तर टीचरचं वर्क काय असतं, तर टीचरचं वर्क आपल्याला माहिती आहे टीचिंग करणे. ओके, म्हणून ऑप्शन इथे करेक्ट काय येईल सी. आता माझा वर्क काय, तर शिकवणं म्हणजे टीचिंग करणं. मी ॲज अ टीचर आहे, सो मी तुम्हाला शिकवतीये, तर इथे त्यामुळे ऑप्शन काय येईल सी ऑप्शन हा करेक्ट असेल. नेक्स्ट क्वेश्चन पहा. मायक्रोफोन इज लाऊड सच दॅट मायक्रोफोन हा मायक्रोस्कोप इज वॉट. आता पहा, आता मायक्रोफोन हे आवाजाला लाऊड बनवतं, बरोबर आहे. तर मायक्रोस्कोप काय करतं, तर इलॉंगेट करतं का नाही, इन्व्हेस्टिगेट करतं का नाही, एक्झामिन करतं का नाही. तर मायक्रोस्कोप हे जर एखादी टायनी पार्टिकल असेल तर त्याला मॅग्निफाय करतं. ओके, म्हणजे ती गोष्ट आपल्याला झूम करून मिळते, म्हणजे एक्झॅक्ट क्लिअर दिसते ती गोष्ट, मॅग्निफाय करते. म्हणून इथे करेक्ट ऑप्शन काय येईल ऑप्शन सी. नेक्स्ट क्वेश्चन बघू. कंट्री प्रेसिडेंट, तर स्टेट वॉट सच दॅट स्टेट इज वॉट. आता पहा, कंट्रीचा नॉमिनल हेड कोण असतो, कंट्रीचा नॉमिनल हेड हा प्रेसिडेंट असतो. तर तसंच स्टेटचा नॉमिनल हेड कोण असतो, तर गव्हर्नर असतो. नॉमिनल हेड हा कोण असतो, गव्हर्नर असतो. सो इथे करेक्ट ऑप्शन काय येईल ऑप्शन ए हा करेक्ट असा. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पहा. आईस कोल्डनेस सच दॅट अर्थ इज वॉट. पहा, आईसला आपण टच केलं किंवा आईसचा इफेक्ट काय असतो, तर कोल्डनेस असतो, राईट. तर अर्थचा इफेक्ट काय असेल, आपल्याला माहिती आहे गुरुत्वाकर्षण फोर्स, गुरुत्वाकर्षण, तर ही ग्रॅव्हिटेशनल फोर्स ह्या गोष्टी माहिती आहे तुम्हाला. तर अर्थचा इफेक्ट काय होतो, तर ग्रॅव्हिटेशन, म्हणजे आपल्याला खेचून ठेवते. आपण एखाद्या पॉइंट वरती स्थिर राहतो किंवा हवेत उडत नाही, याचं रिझन काय असतं, तर ग्रॅव्हिटेशन. ओके, त्यामुळे इथे काय करेक्ट ऑप्शन येईल ऑप्शन सी. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. मिमास, सॅटर्न, फोबोस, वॉट. आता तुम्हाला माहिती असेल, आय डोंट नो, नसेल माहिती तर पहा. मिमास हे सॅटर्नचं नाव आहे.
ओके, आणि फोबोस हे कशाचं नाव आहे? तर फोबोस हे मार्सचं नाव आहे. समजलं का? नेम ऑफ मार्स. ओके, म्हणून इथे करेक्ट ऑप्शन काय येईल? ऑप्शन बी. पहा, ॲनालॉजीच्या क्वेश्चन थ्रू तुमचं लॉजिक चेक केलं जातं, त्याचप्रमाणे नॉलेज चेक केलं जातं, जनरल नॉलेज, तुमची क्रिटिकल थिंकिंग चेक केली जाते. या सर्व गोष्टी ॲनालॉजी या टॉपिकवरून तुमचं चेक केलं जातं. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघू. ट्रीज ऑक्सिजन सर्च दॅट वॉटर इज वॉट. आता पहा, आपल्याला झाडांपासून काय मिळतं? ट्रीज पासून ऑक्सिजन मिळतं. तर वॉटर पासून आपल्याला काय मिळतं? पहा, फाइंड आउट करा. तर वॉटर पासून आपल्याला इलेक्ट्रिसिटी मिळते, ज्याला आपण हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर असं सुद्धा म्हणतो. पहा, तर वॉटर पासून आपल्याला इलेक्ट्रिसिटी मिळते, म्हणून इथे करेक्ट ऑप्शन येईल सी. आणि पहा, ट्रीज पासून ऑक्सिजन मिळतं कोणत्या प्रोसेस थ्रू? तर ते त्या प्रोसेसचं नाव तुम्हाला माहिती असेल तर फोटोसिंथेसिस. या प्रोसेस थ्रू आपल्याला ऑक्सिजन मिळतं झाडांपासून. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहू. इंडिया, इस्रो, जपान, व्हॉट? आन्सर फाइंड आउट करा. आता पहा, इस्रो हे इंडियाचं स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन आहे, आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. तर तसंच जपानचं काय असेल असं विचारलंय, स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. तर जपानच्या ऑर्गनायझेशनला झॅक्सा असं म्हटलं जातं, JAXA. ओके, म्हणून इथे करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. H2O वॉटर, NaCl. आता पहा, वॉटरचा फॉर्म्युला काय असतो? H2O. तर NaCl हा कशाचा फॉर्म्युला आहे? मिठाचा, म्हणजे साल्ट. म्हणजे इथे करेक्ट ऑप्शन काय येईल? ऑप्शन सी हा करेक्ट असेल. ओके, पहा विद्यार्थी मित्रांनो, नेक्स्ट क्वेश्चन काय? स्पेस एक्स, टेस्ला, फेसबुक, डॅश. आता इथे पहा, स्पेस एक्स आणि टेस्ला या दोघांचे सुद्धा ओनर एकच आहेत, ते म्हणजे इलॉन मस्क. आता पहा, फेसबुकचे ओनर कोण आहेत? फेसबुकचे तुम्हाला ओनर माहिती आहेत का? मार्क झुकरबर्ग हा आहे. तर याची अजून एक कंपनी कोणती आहे? तर इंस्टाग्राम, हे त्यांनी त्याचंच आहे. ओके, मग इथे करेक्ट ऑप्शन काय येईल? ऑप्शन ए. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहू. गोवा इज डॅश, सिक्कीम, सॉरी, गोवा, पणजी, सिक्कीम, डॅश. आता विद्यार्थी मित्रांनो पहा, तुम्हाला माहिती असेल तर गोवाची ही कॅपिटल ही पणजी आहे. तर सिक्कीमची कॅपिटल काय? तर सिक्कीमची कॅपिटल असेल गंगटोक. ओके, म्हणून इथे करेक्ट ऑप्शन येईल बी. आता शिलाँग ही मेघालयाची कॅपिटल आहे. शिमला ही हिमाचल प्रदेशची कॅपिटल आहे. आणि ऐझवाल ही मणिपूरची कॅपिटल आहे. ओके, कॅपिटल वगैरे ह्या गोष्टी पण लक्षात ठेवायचा. नॅशनल स्पोर्ट्स म्हणजे यांचं नॉलेज असायला हवं आपल्याला. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहू. आणि या व्हिडिओचा शेवटचा प्रश्न. विस्तारा, इंडिया, स्कायमार्क, डॅश. आता तुम्हाला माहिती असेल, विस्तारा ही एअरलाईन आहे इंडियाची, इंडियन एअरलाईन आहे. ओके, तर स्कायमार्क ही कुठली एअरलाईन आहे? तर स्कायमार्क ही जपानची एअरलाईन आहे. ओके, म्हणून इथे करेक्ट ऑप्शन काय येईल? ते बी ऑप्शन हा करेक्ट असेल. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, आता व्हिडिओ इथेच थांबूया. काही डाऊट्स असेल तर मला कमेंट डाऊन करा. थँक्यू, हॅव अ नाईस डे, बाय बाय.